चला तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी हिरव्या मुगापासून पौष्टिक असे आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आली आहे। आज आपण अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आवडतील असे पौष्टिक आप्पे बनवणार आहोत। खमंग आणि जाळीदार असे हे मुगाचे आप्पे खायला खूपच जबरदस्त लागतात। अजिबात तोटरा बसत नाही आणि अगदी मऊसर लागतात। मंडळी, लहान मुलांना टिफिनला काय द्यायचे हा रोजचाच प्रश्न असतो। अशा वेळेला असे पौष्टिक असे मुगाचे आप्पे तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तुमच्या मुलांना देऊ शकता। सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी असे मुगाचे पौष्टिक आप्पे अगदी बेस्ट ऑप्शन आहे। चला तर झटपट मुगाचे आप्पे कसे बनवायचे ते पाहूया। मुगाचे आप्पे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी हिरवे मूग रात्री पाण्यामध्ये भिजत घातले होते। रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे मूग छान भिजले आहे। भिजलेले मूग आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता हे भिजलेले मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहे। यामध्ये अर्धा इंच अद्रक घालायचं, त्याचबरोबर थोडी कोथिंबीर यामध्ये घालायची, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या, त्याचबरोबर 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याही यामध्ये घालायच्या, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचे। आधी पाणी न घालता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। नंतर अगदी थोडे पाणी घालून मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। आपण इडलीसाठी ज्या पद्धतीने किंचितसे जाडसर पीठ तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करायचे आहे। तुम्ही पाहू शकता आप्पे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असे पीठ आपले तयार झाले आहे। आता यामध्ये 1 मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतला तो यामध्ये घातला, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातला, त्याचबरोबर 1 सिमला मिरची बारीक चिरून यामध्ये घातली, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातली आणि आता हे सगळं असं फेटून चांगलं मिक्स करून घेतलं। तुमच्याकडे जर गाजर असेल तर तेही यामध्ये किसून घालायचं, त्यामुळे आप्यांना खूप छान चव येते। अगदी मिश्रण छान एकजीव होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। मिश्रण छान एकजीव झाले की यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण छान फेटून घ्यायचं। आपले मुगाचे आप्पे अगदी छान जाळीदार व्हावे यासाठी आपण यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर घातली। बेकिंग पावडर नसेल तर पाव चमचा खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा, त्यामुळे हे आप्पे खूप छान जाळीदार बनतात। बेकिंग पावडर घातल्यानंतर अगदी 30 सेकंद हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे। इकडे आपण आप्पे पात्र गरम करायला ठेवले। आप्पे पात्र छान गरम झाले की यामध्ये अशा पद्धतीने थोडे थोडे तेल घालायचे। इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता। तेल गरम झाले की अशा पद्धतीने आपल्याला साच्यामध्ये थोडे थोडे मिश्रण घालायचे आहे। मंडळी, कुठल्याही प्रकारचे आप्पे बनवताना जर तुमचे मिश्रण पातळ झाले तर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा रवा घालायचा। रवा घातल्यानंतर मिश्रण 10 मिनिटे झाकून ठेवायचे। अगदी परफेक्ट असे बॅटर आपले आप्पे बनवण्यासाठी तयार होते। सर्व साच्यांमध्ये मिश्रण घातल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे। अगदी 2 ते 3 मिनिटे आपल्याला यावर झाकण ठेवायचे आहे। अशा पद्धतीने आप्प्यावर झाकण ठेवल्यामुळे आप्पे अगदी आतपर्यंत शिजतात आणि लवकर सुटतात। एका बाजूने आप्प्यांना छान सोनेरी रंग आला की आप्पे आपल्याला उलटे करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने चमच्याने हे आप्पे आपल्याला उलटे करून घ्यायचे। दोन्ही बाजूने छान तांबूस सोनेरी रंग आला की आप्पे काढून घ्यायचे। आप्पे पात्र जेव्हा आपण गरम करायला ठेवतो तेव्हा त्यामध्ये पहिला घाणा घालण्याच्या आधी थोडे जास्त तेल घालायचे, त्यामुळे आपले आप्पे अगदी लवकर आणि सहज सुटतात। आप्प्यांचा दुसरा घाणा घालताना यामध्ये थोडे तेल कमी घातले तरी चालते। दोन्ही बाजूने आप्प्यांना छान तांबूस रंग आला आहे। सर्व आप्पे बाजूला काढल्यानंतर यामध्ये आपण अगदी थोडे थोडे तेल घातले आहे। अशा पद्धतीने साच्यामध्ये अगदी थोडे थोडे मिश्रण घालून आपल्याला यावर झाकण ठेवायचे आहे। अशा पद्धतीने अगदी मीडियम गॅसवर सर्व आप्पे आपण तयार करून घेतले। मंडळी, खमंग आणि पौष्टिक असे मुगाचे आप्पे तुम्ही दह्याच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता। मंडळी, तुम्हाला जर माझे हे पौष्टिक मुगाचे आप्पे आवडले असतील तर ही रेसिपी सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा। अगदी खमंग, पौष्टिक, मऊसर आणि जाळीदार मुगाचे आप्पे खायला खूपच भारी लागतात। लहान मुलांना जर हे आप्पे टिफिनला दिले तर तेही अगदी आवडीने खातील, मी खात्री देऊन सांगते। मंडळी, तुम्हाला पौष्टिक आणि खमंग असे मुगाचे आप्पे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी अगदी सोपी आहे, सर्वांनी माझ्या सांगण्यावरून एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।